पाहायला मिळेल का? फटका चांगला, ताकदीचा प्रचंड वापर, धाबा मिळतील या बॉलवरती अर्धा डझन, ठोकलाय षटकार सलगच्या 2 बॉलवरती सौरभ इज ब्रँड. खेळाडूने अक्षरशः धुमाकूळ घातला, परंतु आज आपण पाहतोय ना स्वार्थासाठी ना पैशासाठी आजची स्पर्धा फक्त गावासाठी आणि भिंगार संघासाठी खरं तर नेहमीच तारणार हा खेळाडू ठरलाय, त्याचं उत्तम उदाहरण. तिसरा खरं तर या बॅटवरती प्रॉपर टायमिंग झुलला नाहीये, नाराज आहे खरं तर आपण पाहिला या बॉलवरती कमबॅक राहिला. शेवट गोड करत असताना आपण पाहतो मैदानामध्ये लगातारच्या 2 बॉलवरती आक्रमणाला खरं तर सुरुवात केली सौरभ पाटील या फलंदाजाने. त्यानंतर लगेचच आपलं लाईन आणि लेन अचूक मैदानामध्ये पाहायला मिळेल, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. अगदी या बॉलवरती आपण पाहिला गती कमी करत असताना गोलंदाज ऋतिकला अगदी परफेक्ट यॉर्कर, अगदी बुंद्यात हा बॉल मैदानामध्ये पाहायला मिळाला. आणि इथे आपण पाहिला चांगल्या चेंडूवर सन्मान देऊन एकेरीकडे लक्ष केंद्रित करताना सध्याच्या घडीला सौरभ पाटील हा फलंदाज पाहायला मिळाला. अगदी चांगल्या चेंडूवरती सन्मान देऊन एकेरीकडे लक्ष केंद्रित करताना पाहायला मिळाला. खराब चेंडूची प्रतीक्षा केली, त्यावेळेस आक्रमणाला देखील सुरुवात केली गेली. हा क्रिकेट आहे, त्यांना माहिती आहे बचेंगे तो और भी लढेंगे. साबततेने सुरुवात मैदानामध्ये पाहायला मिळाली. अगदी 2 बॉलवरती आक्रमणाला खरं तर आपण पाहिले सुरुवात करत असताना लगातारच्या 2 बॉलवरती कमबॅक राहिला तो ऋतिक या गोलंदाजाचा. वावरले संघ आपण पाहतोय, अर्थातच शेवटची बाउंड्री कदाचित असावी, कारण उरण खरं तर विधानसभेमध्ये नक्कीच त्यांना पाहत आलोय. फटका चांगला आहे, गॅप मोठी आहे, क्षेत्र खाली आहे. तुम्ही अक्कूर टप्प्याचा चेंडू विवेकला फेकू शकत नाही आहात, त्याच्या बॅटमध्ये देखील चौकाराने सुरुवात पाहायला मिळाली. ठोकलाय चौकार विवेकच्या बॅटमधनं. आबा यायला सुरुवात झाली मोठे भिंगार संघाच्या बॅटमधनं. अगदी आपण पाहिलं सौरभने षटकारानं सुरुवात केली, त्याचा साथी फलंदाज आपण पाहतोय विवेक घोगरे, त्याच्या बॅटमध्ये देखील चौकाराला सुरुवात झाली. मनोज घोगरे करतात आमचे मित्र, त्यांचे बंधू मैदानामध्ये खेळत असताना अगदी एक काल गाजवला आता मनोज घोगरेने देखील. फटका चांगला, ताकदीचा प्रचंड वापर, या बॉलवरती देखील धावा मिळतील अर्धा डझन. ठोकलाय षटकार फलंदाज विवेक घोगरेच्या बॅटमधनं. शेवट गोड करत असताना डीजर ठोक. करतर मयूर पाटील करतर मराठीचा गुड आवाज समालोचक क्षेत्रामध्ये करतर त्याचा अगदी आदरानं नाव घेतलं जातो. आता मयूर पाटीलच्या चेहऱ्यावरती स्मित असते पाहायला मिळतं. धावसंख्या देखील मोठी झाली आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं आक्रमणाला सुरुवात, धावसंख्या पाहतो धावफलकावरती बिनबाद 23 धावा. नयन सावंत कमबॅक करावा लागेल, अन्यथा दुसऱ्या सत्रामध्ये ज्या पद्धतीने तुम्हाला धावा जास्त जोडाव्या लागतील त्यासाठी तुम्हाला एखादी विकेट्स घेणं खूप महत्त्वाचं असेल. 23 वरती आपण पाहतो सध्याची स्थिती मोठे भिंगार संघाची. सौरभ त्याचा साथ देताना खरं तर विवेक घोगरे देखील आक्रमणाला सुरुवात केली आहे. अकुर टप्प्याचा बॉल अगदी माहिती आहे, साथी फलंदाज देखील तितक्या ताकदीची फटकेबाजी मैदानामध्ये करतोय. एकेरीला देखील प्राधान्य देणं क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं असतं. अगदी तेच प्राधान्य देत असताना आपण पाहतोय चांगल्या चेंडूवरती सन्मान देताना अगदी जवळून पाहिलं या भिंगार टीमच्या फलंदाजाला. आणि ज्या वेळेस खराब चेंडू पाहायला मिळाले मनोज घोगरे त्या वेळेस करत आक्रमण पाहायला मिळालं.
मैदानामध्ये आपण पाहतो मोठे भिंगार संघाची 24 धावा धावपलकावरती. 24 धावा धावपलकावरती. एखादी विकेट खूप महत्वाची असेल सध्याच्या घडीला वावरलेल्या टीमच्या साठी. आपण पाहतोय प्रतीक्षा करतोय इथे आपण पाहिलं फटका चांगला आहे ताकदीचा पुन्हा एकदा प्रचंड वापर टप्पा पडल्यानंतर अखेरदा ओलांडीय सीमारेषा बॉल जातोय सीमारेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी विवेक गोगरेच्या बॅट मधून अजून एक चौकार. तडजोड आम्हाला फक्त आणि फक्त जमते ती तोडफोड मैदानामध्ये सांगतोय. खरं तर फलंदाज आपण पाहतोय विवेकच्या बॅट मधनं लगातार मोठे पटके यायला सुरुवात झाली. खरं तर त्याला थांबवणं आता अशक्य झालंय. टीम वाबरले रिव्हर्स. अगदी आपण पाहिलं या बॉलवरती गरज नसताना अगदी आपण पाहिलं या बॉलवरती वेगळा फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेला. अखेरदा डॉट चेंडूची बऱ्याचशा वेळानंतर समाप्ती होताना पाहायला मिळाली. धावसंख्या पाहतो धावपलकावरती 28 धाबा असून ते केलं आपण पाहतोय. संघर्ष करतोय मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना वावरले संघ. हेमंत उतेकर हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. वावरले टीमसाठी शुभेच्छा आल्यात. फटका पसलाय जेलची नामी संधी. इथे जेल खूप महत्वाची ओळखायला हवं. अखेरता जेल पकडला जातोय विवेक गोगरेचा. इथे खेळ संपला जातोय. बॅक टू पॅव्हलियन. फलंदाज बाद. त्याच पद्धतीने खेळ राहील का मैदानामध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय साहिल दिके. साहिल जगे. साहिल जगे या खेळाडूला चाळीसगाव प्रीमियर लीग सारख्या मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये अगदी खेळताना जवळून पाहिले. परंतु आज आपण पाहतोय भिंगार टीमसाठी कशा पद्धतीने खेळ राहील. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. खराब चेंडूचा इथे इशारा देत आपण पाहतोय द्वारकानाथ सरांचा व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धावपलकामध्ये होईल बदल. एकूण धावसंख्या पाहतो धावपलकावरती 29 धाबा. 29 धाबा धावपलकावरती 29 धाबा धावपलकावरती आपण पाहतोय साहिल जगे. अगदी यंग टॅलेंट खेळाडू आहे. त्याच्यावरती करता पारितोषिक लावली होती. फोन देखील आला होता परंतु तो देखील नाराज करत असताना सध्याच्या घडीला आपण पाहतो ज्या पद्धतीने आपण पाहिला चांगला खेळ चालू होता. ज्या ज्या वेळेस पारितोषिक लावली जातात त्या त्या वेळेस करता खराब खेळ राहिलाय फलंदाजाचा. त्याचं उत्तम उदाहरण मैदानामध्ये साहिल जगेच्या बॅटमधनं पाहिलं. मोठे भिंगाड संघ ज्या पद्धतीने विवेकला बाद केलं त्यावेळेस करत धावसंख्येला टाळा लावला गेला. फलंदाजाला बेड्या ठोकल्या गेल्या. आता संघर्ष चालू झालाय मैदानामध्ये. खरं तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज स्ट्राईक वरती कसा येईल याच्याकडे लक्ष केंद्रित करायला हवं सध्या. आणि तेच प्रयत्न पहिल्याच बॉलवरती राहिला आणि एकदा वेगानं पूर्ण केली. एकदा मात्र वाचू शकला नाही. एकरी दाबेने संघ जाऊन पोहोचते तब्बल 30 या अंकावरती. 2 ओव्हरचा खेळ संपला जातो. धावसंख्या पाहतो धावपलकावरती 15.00 ची सरासरी मैदानामध्ये मोठे भिंगार टीमने राखली. धावसंख्या पाहतो धावपलकावरती 2 बाद 30.
देखील रोशन आहे आणि आपण पाहिला डीजे ऑपरेटर देखील रोशन आहे. हा सगळं खरं तर या स्पर्धेमध्ये रोशन नावाचं खरं तर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदित्य दरेकर बॉल अँड ट्रॅक वरती कमबॅक करावा लागेल. पहिलाच बॉल शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू नाराज आहे, अगदी डोक्यावरती हात फिरवतोय. या बॉलवरती किंबहुना एखादा मोठा फटका अपेक्षित होता, परंतु इथे आपण पाहिला खोलवर पद्धतीचा बॉल मैदानामध्ये पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर खालीच राहिला. गतीमध्ये परिवर्तन खरं तर आपण पाहिलं या बॉलवरती खरं तर वेट ऑन वॉच करणं खूप महत्त्वाचं होतं. कदाचित बॅट आधी फिरली गेली आणि डॉट चेंडूची ती समाप्ती होताना आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्याच बॉलवरती दादागिरी राहिली ते गोलंदाज आदित्य दरेकर. अजून एक चांगला बॉल मैदानामध्ये आपण पाहिला, एक धाव मात्र वाचू शकला नाही आणि एकेरी दाबेने संघ जाऊन पोहोचतोय 31 या अंकावरती. सुसाट वेगाने धावणारा मोठे भिंगार संघ. त्यानंतर विवेक घोगरे बाद जसा झाला त्यावेळेस खरं तर धाबांसाठी संघर्ष करताना अगदी जवळून पाहिला. हा क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कधी काय घडेल हे सांगणं कठीण असतं, त्याचं उत्तम उदाहरण या मैदानामध्ये पाहायला मिळाला. सुरुवातीला अगदी पाहायला मिळाल्या 23 धाबा, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये विकेट जाताना देखील पाहायला मिळाल्या आणि मोठ्या धावसंख्येमध्ये देखील कन्वर्ट करताना मोठे मोठे फटके पाहायला जरूर मिळाले. त्यानंतर कमबॅक राहिला आणि या बॉलवरती देखील एक धाव. अकरू टप्प्याचा बॉल, गतीमध्ये परिवर्तन आपण पाहिला. पुन्हा एकदा डॉट चेंडूची ते समाप्ती होत असताना आपण पाहतो मैदानामध्ये या बॉलवरती आपण पाहिले गती कमी केली आणि फलंदाजाला बीट देखील केला गेला. या गोलंदाजाची खरं तर गरज होती आणि तीच गरज आता मैदानामध्ये सध्या पाहायला मिळाली. 3 बॉलवरती एकच धाव. कमाल केली आहे, कमालीची बॉलिंग राहिली आहे ती आदित्यची. हेलिकॉप्टर लँड करायचं होतं, खोलवर पद्धतीचा बॉल परफेक्ट यॉर्कर करताना मैदानामध्ये पाहायला मिळाला. परंतु एका धाब्यांसाठी संघर्ष पाहायला मिळाला. ज्या भिंगार टीमने पहिल्या 2 ओव्हरमध्ये मोठी धावसंख्या उभी केली, त्यानंतर जसा आदित्य बॉलिंग ट्रॅकवरती आला त्या 4 बॉलवरती फक्त आणि फक्त 2 धाबा खर्च केल्या, म्हणजे कमबॅक राहिलाय. सध्या आपण पाहतो वावरले टीमचा पहिल्या ओव्हरमध्ये 23 धाबा, नंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये चौकार देखील आला, तरी देखील निव्वळ फक्त आणि फक्त 7 धाबा खर्च केल्या गेल्या. अखेरचा तो प्रवास संपला गेला. खडतर प्रवास जरूर राहिला. तो फलंदाज आपण पाहतोय प्रतीक घोगरेचा. अखेरचा तो प्रवास संपला जातोय. 3 ओव्हरचा इथे खेळ संपला जातो. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 1 बॉलचा खेळ बाकी आहे अजून देखील. मध्ये आलाय अगदी आपण पाहतोय संजय दत्त यांचे खरं तर डायलॉग खरं तर ऐकायला मिळाले. अगदी रात्रीच्या मोसमामध्ये खरं तर वातावरण कडक करण्याचं काम डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून राहिलाय. लोवर फुलटॉस पद्धतीचा बॉल, या बॉलवरती आपण पाहिला एकच धाव. दुसरीचा प्रयत्न राहील का, परंतु नकार दिला जातोय. बचेंगे तो और भी लढेंगे हे सांगतात मैदानामध्ये. 3 ओव्हरचा खेळ संपला जातो. धावसंख्या पाहतो धावफलकावरती 37 धाबा. डीजे ठोक पण पाहिला. पंबावी कोलीवाडा टीमचा कॅप्टन, नवीन शेवा टीमचा कॅप्टन टॉस करण्यासाठी या. आपण पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टॉस केला जाईल, त्याच्यामुळे तुम्हाला विनंती करतो टॉस करण्यासाठी या आपण लगेच. संदेश बॉल अँड ट्रॅक वरती या ओव्हरमध्ये तुम्हाला खरं तर मोठे मोठे पटके मारावे लागतील. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 37 धावा. 2 बाद 37 धावा. अजून देखील प्रतीक घोगरे आणि त्याला साथ देताना आपण पाहतो ज्याच्या बॅटमधला लगातार 2 बॉलवरती 2 सिक्स जरूर मारले, परंतु त्याला देखील नॉन स्ट्राईकवरती थांबवणार यश आलं अद्यापर्यंत खरं तर पाहायला मिळालं. अकरू टप्प्याचा बॉल, या बॉलवरती आपण पाहिला कदाचित झेल घेतला असता तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज नॉन स्ट्राईकवरती राहिला असता.
रोशन दादा आपण कित्येक मैदानामध्ये आपण पाहिलं ज्या ज्या वेळेस करतात झेल सोडल्यानंतर नॉस्ट्राईकचा फलंदाज स्ट्राईक वरती येत असतो त्या वेळेस करतात षटकारानं सुरुवात होती तेच चित्र मैदानामध्ये पाहायला मिळेल का 38 धाबा धावपलकावरती सध्याची स्थिती आहे मोठे बिंगा टीमची आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय संदेशला पहिल्या बॉलवरती करतात कमाल केली आहे कमबॅक राहिल्या 2 ओव्हरमध्ये पहिल्या 2 ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या 23 धाबा दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील 7 धाबा तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील निव्वळ 7 धाबा खर्च केल्या कमबॅक राहिलंय सध्या आपण पाहतो वावरले टीमचा आता बिंगार टीम नक्कीच म्हणत असेल 1-2 मोठे पटके या ओव्हरमध्ये आले तर देखील मजबूत धावसंख्या उभी केली जाऊ शकेल अक्रॉस द लाईन या बॉलवरती फटका सजवायचा परंतु इथे आपण पाहतोय वाईट बॉलचा इशारा तुमच्याकडे वेग असून चालत नाहीये तुमच्याकडे लाईन आणि लेंथ खूप महत्त्वाची असते तीच लाईन आणि लेंथ चुकीची पाहायला मिळाली डाव्या एसटीच्या बाहेर निघणारा बॉल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला वाईट बॉलचा इशारा एकूण धावसंख्या पाहतो 39 धाबा धावपलकावरती मागचे मॅच देखील 39 धाबा 40 धाबा करत पाहायला मिळाल्या 41 धाबांचा पाठलाग करत असताना अक्कलवाडी टीमला करत पराभवाचा सामना स्वीकारावा लागला इथे आपण पाहतोय ताकदीचा वापर करायचा तर या बॉलवरती पुन्हा एकदा फटका फसला जातोय आणि आपण पाहतोय बऱ्याचशा वेळानंतर डॉट चेंडूची पुन्हा एकदा समाप्ती होताना पाहायला मिळाली आज प्रत्येक गोलंदाजाने सर्वस्व दिले खरं तर अक्कलवाडी टीमच्या विरुद्ध आपण पाहिला तो सामना सहजतेने जिंकला जासई संघाने 41 धाबा करत असताना परंतु या मॅचमध्ये 39 धाबा अद्यापर्यंत लागल्यात अक्रॉस द लाईन क्षेत्र खाली या फटका आपण पाहतोय अखेरता ओलांटी सीमारेषा बॉल जातो बॉर्डर लाईनच्या पलीकडे सौरभ पाटीलच्या बॅटमधला चौकार अगदी ओळखायला या बॉलवरती देखील डॉट चेंडूची इथे समाप्ती होताना पाहायला मिळाली या बॉलवरती कदाचित एक धाव देखील पूर्ण झाली असती परंतु आता स्ट्राईकवरती तर आपण पुन्हा एकदा पाहतोय 2 बॉल्स अजून देखील खेळ बाकी कदाचित या बॉलवरती एकही धाव आली असती खरं तर या आपण पाहिला धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न झाला नाही आणि धावसंख्या पाहतोय 43 वरती थांबवलं गेलंय पहिल्या ओव्हरमध्ये 23 धाबा त्यानंतर अद्यापपर्यंत 20 धाबा आल्यात अक्रॉस द लाईन या बॉलवरती फटका सजवायचा एकदा वेगानं पूर्ण केली जाईल का परंतु इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा नकार दिला जातोय आणि धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद लागेल तिथे आपण पाहतो लाईन आणि लेन पुन्हा एकदा चुकीची पाहायला मिळाली चला नवीन शिवा टीमचा कॅप्टन या आपण बंबाबी कोलीवाडा टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे वाईट बॉलचा इशारा 44 धावा धावपलकावरती या बॉलवरती संघर्षमय धावा येतील या धावा तुम्हाला कळतं शेवटच्या दुसऱ्या सत्रामध्ये खूप महत्त्वाच्या असतील फटका चांगला मी का माझ्यावरती स्ट्राईक ठेवली मी का जोखीम घेतली सांगत असताना अर्धशतक आपण पाहतो धावसंख्या 50 धाबा कंप्लीट होतात मोठ्या बिंगार संघाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये बनवायच्या 24 बॉल मध्ये 51 धावा तर कॉम्बॉक्स मध्ये होईल पुन्हा एकदा बदल या ऐकूया पुन्हा एकदा रोशन पाटील सर तारा चला टॉस करण्यासाठी या
तर नक्कीच टॉस जिंकलाय आणि कितपर्यंत धाब्यांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? ओव्हर टू रोशन पाटील सर. चला एक जुना बॉल द्या आपण वॉर्मअपसाठी थोडा, आणि लगेचच वावरले टीम पहिली सलामीवीर जोडी मैदानाकडे आपण पाठवायचे. सलामीवीर 2 खेळाडू. चला मैदानाच्या आतमध्ये 51 धाबांचा पाठलाग करायचा आहे या इनिंगमध्ये. 24 बॉलमध्ये वावरले संघाला. मी मगाशी देखील म्हटलं होतं 190 उरण विधानसभा मतदारसंघाचा आपण जर संपूर्ण क्षेत्र पाहिलं तर घारापूर इथे वावरले, त्यामधला शेवटचा टोका वावरले, आणि या वावरले गावचा संघ तुम्हाला या सामन्यामध्ये खेळताना पाहायला मिळेल. तर एका बाजूला आपण पाहता या परिसरातील हा संघ मोठे भिंगार, करतेश्वर मोठे भिंगार या संघाला आपण पाहताय. बिग फाईट, दोन संघांमध्ये मोठी लढत इथे पाहायला मिळेल. चला लवकरात लवकर पहिली जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. यानंतर बंबावी कोळीवाडा विपक्ष SPCC नवीन सेवा. टॉस जिंकला बंबावी कोळीवाडा संघाने, आणि चौथा सामना असेल मित 11 मंगलमूर्ती काऊंद्रे विपक्ष. एका बाजूला असेल निर्भय 11 साई समर्थ गोटेगर B. या संघांमध्ये पहिल्या फेरीमधला हा चौथा सामना राहील. त्यामुळे सर्व संघ आपण इथे रिपोर्टिंग करा बरोबर वेळेवरती. टॉससाठी आपण व्यासपीठावरती पोहोचा. पहिली रात्र या स्पर्धेची आपण पाहता. जाणता राजा चषक 2025 हे पहिलं पर्व, आणि असं म्हणतात फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन, आणि दमदार असं आयोजन या स्पर्धेचं आपण पाहता. कालपासून ही स्पर्धा सुरू होणार होती, परंतु काही गोष्टींची अडचण निर्माण झाली. मंडप डेकोरेशन असेल, त्यामुळे आपण आज या स्पर्धेला सुरुवात केली आहे. आणि आज जेव्हा स्पर्धेला सुरुवात होताना संध्याकाळचं आपण सत्र पाहिलं तर मोठ्या संख्येने मान्यवर या स्पर्धेनिमित्तानं आम्ही पाहिले, आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा भव्य दिव्य असा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न होताना पाहिला. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने स्पर्धेला सुरुवात झाली, आणि सलग 2 सामने जिंकत या ठिकाणी आपण पाहिलं खरं तर सत्यजी साठे यांचा संघ वेदांत 11 गुळसुंदे हा संघ सुपर 12ला क्वालिफाय झाला. आज देखील आजच्या रात्रीमध्ये आणखीन 2 संघ आपण सुपर 12मध्ये क्वालिफाय करणार आहोत, याची नोंद प्रत्येक संघानं घ्या. धर्मेंद्र घोगरे यांना विनंती आहे आपण मंचावरती. देवेंद्र पाटील, धर्मेंद्र हे 2च खेळाडू आय थिंक असतील जे एकत्र अंडर-25 मध्ये नाही बसत. तर पूर्ण संघ तुम्हाला मोठे भिंगारचा मैदानामध्ये उतरताना पाहायला मिळाला असा. पण धर्मेंद्र यांना ही विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत या स्पर्धेच्या वतीनं आम्ही करत आहोत. तर 24 बॉलमध्ये 51चं समीकरण या मॅचमध्ये आलं आहे. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कमध्ये प्रतीक घोगरे हा खेळाडू, तर सलामीवीर खेळाडू स्टॅकिंग एंडला असेल संदेश बिचारे, ऋषिकेश मोरे हे 2 खेळाडू. संदेश बिचारे आणि ऋषिकेश हे 2 ओपनिंग ब्लास्टर सलामीवीर म्हणून मैदानामध्ये दाखल आपण होताना पाहता. आणि बॉलिंगसाठी प्रतीक घोगरेला आपण पाहता. डीप मिड विकेटला एक फिल्डर उभा आहे मिड ऑन. त्याचवेळेला आपण पाहता कधी लॉंग ऑफमध्ये एक फिल्डर उभा असेल. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट. पहिला चेंडू टाकत असताना थोडासा आपण पाहिला का तर नक्कीच वॉर्मअप सुरू झाला प्रतीकचा. बॉल त्याने रिलीज केलेला नाही आहे, आणि त्याच वेळेला आपण पाहताय पंचांना डेड बॉल घोषित केला आहे. बॉल इथे यस जतीन पाटील पापलेट बैलाचे मालक. क्या बात आहे, युनिक नाव आहेत सर्व. तर आता आपण पाहता पापलेट बैलाचे मालक जतीन पाटील, कारण माशांमध्ये सर्वात फेमस जात पापलेट आणि बैलांमधला सर्वात फेमस पापलेट बैल. यॉर्कर टाकलाय, अक्षरशः खोदून काढला बॉलला, विरिशच्या साईडने टर्न केलाय. पहिली धाव पूर्ण केली, सेकंडचा कॉल, आणि 2 धावा घेत असताना दोन्ही खेळाडू गुड रनिंग द बिटवीन. दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलं ताळमेळ पाहायला मिळालं. पहिलाच बॉल यॉर्करचा प्रयत्न होता, पायात टाकला होता, फक्त विरिशच्या साईडने बॉलला दिशा दिली आहे. बरोबर स्क्वेअर लेगमध्ये बॉल ट्रॅव्हर्स झाला. मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी बॉल खाली येताना तर पण तिथे आपण पहिला 2 धावा घेऊन गेले हे दोन्ही खेळाडू. अकाउंट ओपन झालं वावरले संघाचं. सलामीवीर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये संदेश विचारे आणि त्यांच्या बरोबरीने ऋषिकेश मोरे हे 2 खेळाडू. प्रणित पाटील आमचे स्कोरर, टेक्निकली त्यांच्या माध्यमातून स्कोरिंग होताना पण पाहताय. त्याच वेळेला आपण पाहताय का तर ऑन पेपर देखील स्कोरिंग त्यांचं सुरू आहे. चांगलं का तर गुणसंख्येला लेखनाचं काम त्यांच्या माध्यमातून होताना पाहताय. बॅकफुटला आले, कव्हर्सला क्लिअर केला बॉलला, फक्त दिशा दिली आणि बॉलच्या मागे फिल्डर धावत असताना सेकंडचा कॉल. वन्स अगेन अनदर वन.
सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं, 2 धावा घेऊन गेले हे दोन्ही खेळाडू. संदेश आणि ऋषिकेश पहिल्या विकेटसाठी भागीदारी बनवावी लागेल आणि त्या भागीदारीकडे वाटचाल करत असताना हे दोन खेळाडू पॉवर प्ले स्पेशालिस्ट गोलंदाज प्रतीक गोगरे, त्याला आपण पाहता फ्रंट लाईन गोलंदाज या संघाचा, त्याच्यावरती सिंगल डबलने मात्र डावाला पुढे घेऊन जाताना हे दोन्ही खेळाडू ओव्हर द स्टम्प्स. लो फुल टॉस बॉल, यावेळेला ड्राईव्ह केला बॉलला, वाडिश लॉंग ऑफला बॉल चालला, लॉंग ऑफमधला फिल्डर चेंडू खालेल, पुन्हा एकदा सेकंड. क्या बात आहे, सलग 3 वेळा हा खरं तर पराक्रम आजच्या रात्रीमध्ये केला या दोन्ही फलंदाजाने. सोपं नाही हे काम. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने 2 धावा घेणं, त्यासाठी तुमच्या खरं तर फिटनेसची मात्र परीक्षा होते आणि इथे आपण पाहिलं हे दोन्ही खेळाडू चांगल्या पद्धतीचं कॉलिंग देत असताना ताळमेळ चांगलं होतं दोघांमध्ये. 2 धावा पुन्हा एकदा पाहिल्या. हाफ हेलिकॉप्टर फक्त रिशच्या साह्याने मात्र फ्लिक केला बॉलला. क्या बात आहे, जबरदस्त टायमिंग, बॉल गेला मिड विकेटला, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा रेषा पार, रन्स मधील 4 चौकार. मनमोहित करणारा हा फटका होता संदेश बिचारेचा. अप्रतिम टायमिंग, बॉटमहँडचा वापर त्याने केला, बरोबर खोला टाकलेला बॉल, फ्लिकच्या साह्याने मात्र दिशा दिली, मिड विकेटला क्लिअर करत असताना हा बाउंड्री, हा चौकार पाहायला मिळाला. या बॉलवरती तब्बल 10 धावा स्कोर कार्डमध्ये पहिल्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर चांगल्या पद्धतीने डावाला पुढे घेऊन चालले संदेश आणि ऋषिकेशचे 2 खेळाडू. वेगावरती स्वार झाले, लेंथ बॉल होता परंतु इथे सबमरीन पाहायला मिळाला. बॉल टप्पा पडला, खाली राहिला आणि प्रचंड वेगाने विकेटकीपरच्या हातामध्ये चेंडू विसावताना पाहायला मिळाला. प्रीतमला आपण त्या ठिकाणी पाहत आहे. चांगलं कमबॅक, 5वा बॉल डॉट, दबाव आता फलंदाजावरती टाकला आहे त्या ठिकाणी प्रीतम गोगरेने. पहिल्या 5मध्ये 12च्या स्ट्राईक रेटनं आपण पहिल्या 10 धावा आतापर्यंत आल्या. याही वेळेला वेगवान बॉल, आतली कडा घेत बॉल शॉट फायनलला चालला, क्विक सिंगल रिस्क घेतली होती दोन्ही फलंदाजाने आणि इथे आपण पाहत आहे त्यामध्ये यश त्यांना मिळालं. 1 धाव या चेंडूवरती मिळाल्या आणि एकूण धावा आपण जर पाहिल्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 11 अशी धावसंख्या आता येणारे 18 चेंडू विजयासाठी 40चं समीकरण. डीजे प्लीज. चला पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. मी बघाशी म्हटलं सतत 2 धावा घेणं सोपं नाहीये आणि बघा तेच चित्र, तो दबाव आता फलंदाजांवरती आलाय. ग्रामीण टेनिस क्रिकेट म्हटलं की प्रत्येक खेळाडू षटकार चौकाराची भाषा बोलतो, परंतु या 2 फलंदाजाने पहिल्या 3 बॉलमध्ये सलग 3 वेळा 2 धावा घेतल्या आणि त्यानंतर पाण्याची मागणी मैदानाकडे झाली. फिटनेस फार महत्त्वाचा डिपार्टमेंट आहे. क्रिकेट खेळ असो की बाबा कोणताही मैदानी खेळ असो, तुम्हाला फिट राहावं लागतं, ॲथलेटिक्स व्हावं लागतं आणि त्यासाठी तुम्हाला फिटनेसवरती प्रचंड भर द्यावा लागतो आणि ते पाण्याची मागणी झाली. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, 11 आल्या. आता येणाऱ्या 18 चेंडूमध्ये विजयासाठी 40चं समीकरण या मॅचमध्ये आहे आणि जोपर्यंत ही जोडी मैदानामध्ये असेल तोपर्यंत आपण जर पाहिला हा सामना सोपा राहील वावरले संघाला, कारण या संघाचे प्रमुख खेळाडू की फॅक्टर, या संघातील प्रमुख आक्रमक फलंदाज म्हणून संदेश आणि ऋषिकेशकडे पाहिलं जातं. ओपनिंग ब्लास्टर तर एका बाजूला एखादा ब्रेक थ्रू हवा आहे फिल्डिंग करणाऱ्या मोठे भिंगार संघाला. या सामन्यामध्ये सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज येतोय, त्या ठिकाणी दुसऱ्या षटकासाठी अविनाश जाधव या खेळाडूला आपण पाहत आहे. कमबॅक करावं लागेल, पहिला विकेट केव्हा मिळाल्याची प्रतीक्षा मात्र लागली आता मोठे भिंगार संघाच्या समर्थकांना. 18-40चं समीकरण समोर पुन्हा संदेश फिरून मारण्याचा प्रयत्न होता, गतिमान चेंडू पण लाईन खराब होती, डाऊन द लेग, त्या ठिकाणी लेग स्टिकच्या बाहेर जाणारा बॉल. पंचांनी मात्र या चेंडूला वाईड बॉल घोषित केला. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल, धावसंख्येत बदल. टोटल धावा आपण जर पाहिल्या धावफलकावरती 12. आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये 39चं समीकरण, जवळजवळ 13.00 रिक्वायर्ड रन आता राहिला आहे या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना वावरले टीम समोर.
पुन्हा एकदा फ्लिक केला बॉल, फिल्डर आहे त्या ठिकाणी, त्यांच्या दिशेने फटका स्क्वेअर लेग मध्ये, पॅरलल स्ट्रोक. आणि इथे आपण पहिला झेलबाज झाले संदेश विचारे. पहिला सिच्युएशन टाईट झाली, झेल टिपला गेला आणि बरोबर पहिला धक्का बसला. बॅटिंग करत असताना वावरले टीमला. ज्या खरं गोष्टीची मी चर्चा केली होती, जो क्षण मी म्हटलं होतं एखादा ब्रेक थ्रू हवाय मोठे बेंगाल टीमला, तो ब्रेक थ्रू मात्र मिळवून दिला या ओव्हरमध्ये. बॉलिंग मार्कमध्ये असताना गोलंदाज अविनाश जाधवने पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न होता. याही वेळेला हलकीशी बॅटची कडा घेत बॉल मागे चला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे. सेकंडचा कॉल, 2 धावा आल्या या बॉल चेंडूवरती. धावसंख्येमध्ये बदल या इनिंगमध्ये चौथ्यांदा हा कारनामा केलाय 2 धावा घेण्याचा वावरले संघाने. हा तर अतिशय चांगला क्षण राहील वावरले संघासाठी, कारण कधी कधी डॉट बॉल खेळण्यापेक्षा सिंगल डबलने देखील आपण डावाला पुढे घेऊन जाऊ शकतो. ही रणनीती प्रत्येक फलंदाजाला आखावी लागते. स्ट्रॅटर्जी फार महत्त्वाची असते आणि इथे 2 धावा आल्या. धावसंख्येमध्ये बदल 14 वरती पोहोचला बॅटिंग करताना वावरले संघ. शरीराचा भेद घेणारा बॉल, पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक आणि ते वेगवान थ्रो झाला. सेकंडचा कॉल, स्टम्प्सला हिट झाला असता तर कदाचित त्या ठिकाणी विकेट मिळाला असता, परंतु लेग बाईजच्या स्वरूपात या 2 धावा आल्या. धावा कशा का होईना येणं गरजेचं आहे बॅटिंग करणाऱ्या वावरले संघासाठी. 16 वरती पोहोचला बॅटिंग करताना वावरले संघ. पहिल्या षटकामध्ये होत्या 11, या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 धावा आल्या, ज्यामध्ये 1 विकेट बहुमूल्य विकेट गमावला संदेश विचारेचा. आणि त्यानंतर धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकाची तब्बल 16, अजूनही 35 ची गरज आहे येणाऱ्या काही बॉलमध्ये, येणाऱ्या काही चेंडूमध्ये 35 तर समीकरण या मॅचमध्ये आलं वावरले संघासमोर. याही वेळेला पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न होता. शरीराचा भेद घेणारा बॉल, 1च रन घेतले त्या ठिकाणी आदित्य दरेने. स्ट्राईक दिला तर ऋषिकेश मोरे या फलंदाजाला. आय थिंक पहिल्यांदा ऋषिकेश स्ट्राईकिंगला आला या इनिंगमध्ये. पहिला बॉल तो फेस करला या इनिंगमधला, कारण सलामीवीर खेळाडू संदेश विचारेने सर्वात जास्त बॉल फेस केले, तेव्हा ऋषिकेश हा खेळाडू सातत्याने नॉन स्ट्रायकिंग एंडलाच उभा होता आणि पहिल्यांदा हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आला. 17 धावा धावफलकावरती, अजूनही 34 बारमाच्या आहेत. येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती आक्रमक व्हावं लागेल आता ऋषिकेश मोरे या फलंदाजाला. स्विंग अन मिस, क्या बात आहे. डाव्या हाताचा गोलंदाज, नॅचरल स्विंग, त्याचा पुरेपूर वापर. बॉल थोडासा बाहेर काढला, टप्पा पडला, स्विंग होत मात्र विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना आपण पाहिला त्या ठिकाणी डॉट बॉल. प्रयत्न करावे लागतील फलंदाजांना. हा सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला मात्र सेल्फ कॉन्फिडन्स स्वतःमधला जागृत करावा लागेल धावांचा पाठलाग करताना. गतिमान बॉल, क्या बात आहे. व्हेरिएशन, वर्सटाईल गोलंदाजी पाहायला मिळाली या ठिकाणी सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज अविनाश जाधव यांच्या माध्यमातून. आणि इथे आपण पाहिला कमबॅक. या ओव्हरमध्ये आल्या फक्त 6 धावा, 1 गडी बाद केला अविनाशने. आता मॅच ऑन आहे. शेवटचे बॉल असतील मैदानाच्या आतमध्ये 12, विजयासाठी तब्बल 34 समीकरण. 12-34 डीजे प्लीज. प्रेशर हँडल करू शकतो आणि पहिलाच बॉल टो क्रशिंग यॉर्कर, लाऊड ऑफिल, आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग पंच संजय दिसल्याने सांगितलं. आणि इथे लेग बायच्या स्वरूपात रन्स घोषित झाले. 1 रन या बॉलवरती मिळाली. आता येणारे 11 बॉल आणि विजयासाठी तब्बल
33 धाबांचं समीकरण. 11-33 मॅच ऑन आहे. समोर ऋषिकेश मोरे हा खेळाडू. प्रीतम गोगरेचा हे षटक. शॉटा प्लेन यावेळेला फुटवर्क नाहीये. डॉमिनेट केलं पूर्णपणे आता वावरले संघाच्या फलंदाजांना. मोठे मिंगार टीमच्या गोलंदाजांनी कमबॅक केलंय. कौतुकास्पद कामगिरी. कमबॅक करावं लागतं कोणत्याही क्षेत्रामध्ये, तुम्हाला कमबॅक हे करावंच लागतं. आणि इथे कमबॅक करत असताना मोठे बिंगार संघाचा हा गोलंदाज अविनाश जाधवच्या नंतर आपण पाहिला प्रीतम गोगरेला मैदानाच्या आतमध्ये. 10-33 चं समीकरण. अनऑर्थोडॉक्स टाईप फटका. सिंगल हँडेड केल्याने एकाच पटरीवरती 2 ट्रेन विकेटची शक्यता. रन आउटच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर जावं लागेल फलंदाजाला. अजून एक धक्का असेल वावरले टीमला. आता 9 मध्ये 33. पाहिले त्याच्या एखाद्या स्लॉटमध्ये बॉल आला तर नक्की तो बाहेर जाईल मैदानाच्या बाहेर. एवढी क्षमता त्याच्याकडे आहे. तर मग 3 बॉलमध्ये त्याला 2 मोठे फटके घ्यावे लागतील. 9-33 तर समीकरण या मॅचमध्ये आलंय. याही वेळेला वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रॉपर कनेक्शन नाहीये. बॉल स्क्वेअर लेगमध्ये ट्रॅव्हल होतोय. फक्त सिंगल घेतली. सेकंडचा कॉल आणि पुन्हा एकदा विकेट सॅक्रिफाईस. आता आदित्यलाच मैदानाच्या बाहेर जावं लागेल. स्ट्राईक सोडली नव्हती नवीन फलंदाजाने, त्यामुळे आदित्यला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. आता 8 बॉल 32. मध्ये आता शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करावा लागेल. नेव्हर गिव्ह अप. हार तुम्हाला मानायची नाहीये. नवीन खेळाडू मैदानाकडे गेलाय नॉस्टॅकिंग एंडवरती. अभिला आपण पाहताय. फुल टॉस बॉल. नशिबाची साथ. मी मगाशी म्हटलं नेव्हर गिव्ह अप. तुम्हाला हार मानायची नाहीये. इथे मात्र नशिबाने साथ दिली आहे. हा पंजा मिळतो बॅटिंग करताना वावरले टीमला. झाला यावेळेला. बॅटचा फेस लवकर क्लोज झाला. गती कमी केली होती बॉलची. आपण पाहिली गती अक्षरशः काढली प्रीतमने. आणि त्याच वेळेला आपण पाहिला हा निर्धाव चेंडू. संधी निर्माण झाली होती एका बाजूला वावरले संघासाठी पंजा जेव्हा मिळाला. याही वेळेला मिसटायमिंग. बॅटच्या टोएंडला फटका आणि इथे मात्र सिंगल रन. सेकंडचा कॉल. 2 धाबा येतील या बॉलवरती. तिसरी होईल का तर नाहीये. 2 धाबा आल्या. आता 6 मध्ये 25 समीकरण या मॅचमध्ये उरलंय. सामना अतिशय आपण जर पाहिला जड झालाय. अवघड आहे. कठीण आहे. म्हणून महाराजांनी जर त्यावेळेला सोडून दिलं असतं तर हे स्वराज्य निर्माण झालं नसं असं म्हणतात. त्यामुळे तुम्हाला इथे 25 धावा हे टार्गेट जरी मोठं वाटत असलं तरी तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. कारण एका ओव्हरमध्ये आपण बऱ्याच वक्ती आपण पाहिला 30+ रन देखील होताना पाहिल्या. त्यामुळे 25 का होणार नाहीत. हा पॉझिटिव्ह अप्रोच तुम्हाला तुमच्या माइंडमध्ये सेट करावा लागेल. आणि त्याच अनुषंगाने बॅटिंग देखील मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. शेवटच्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कमध्ये आला गोलंदाज साहिल जगे. यंगस्टर करत राहा खेळाडू. अपकमिंग यंगस्टर साहिल जगे बॉलिंग मार्कमध्ये आला. बघा नेक्स्ट मॅच बंबावी कोळीवाडा संघ तुम्हाला लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचा. हा सामना संपला की रेडी राहा आपण फिल्डिंगसाठी. तर एका बाजूला SPC नवीन सेवा टीम आपण खेळाडू कक्षामध्ये बसून घ्या. अनुज आपण सर्व स्क्वॉड आपण पाहता त्या ठिकाणी. खरं तर गुड्डूला देखील इन ॲक्शनमध्ये पाहणार आहात. नाही आहे ना अंडर 25 त्यामुळे नसेल. बरेचसे खरं तर चांगले खेळाडू तुम्हाला या संघामध्ये पाहायला मिळतील. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया. जाऊया मॅचच्या दिशेने. 25 धावांचा पाठलाग करायचा आहे.
याही वेळेला हलकीशी कडा घेतल्या शॉर्ट थर्ड मॅनला, कमालीचे एफर्ट, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. डायरेक्ट थ्रो पहिला, ज्या ठिकाणी सिंगल आली, पहिला बॉल डॉट आणि त्यानंतर सिंगल इथे आपण पाहिली. आता 4 मध्ये 24 लगातार 4 षटकार कार्लोस ब्राथवेट बनावा लागेल फलंदाजाला. कारण जेव्हा आपण पाहिला बेन स्टोक्स, खरं तर T20चा मेगा फायनलचा सामना इंग्लंड संघाला वाटलं की सहजगत्या आता चॅम्पियन बनू, परंतु कार्लोस ब्राथवेटने अक्षरशः आपण पाहिलं रक्ताचे आसूड डोळ्यातून काढले होते इंग्लंड संघाच्या खेळाडूंच्या. तशी फलंदाजी मैदानामध्ये करायला लागेल. मंबावी, कोलीवाडा आणि नंतर SPC नवीन सभा या टीममध्ये ही लढत पाहायला मिळेल. 4-24चं समीकरण, शेवटचे 4 बॉल, फलंदाज सज्ज होतोय. याही वेळेला आपण पाहिला थोडासा टॉस झाला, लाईन खराब होती. संजय दिसले का तर आमच्या वारदोली गावचे 40+ मास्टर आहेत आणि ते मात्र अंपायरच्या भूमिकेमध्ये. विनय भोईर या आपण मंचावरती, विनय भोईर मंचावरती आपण यायचं आहे. 4-23चं समीकरण आहे या सामन्यामध्ये. याही वेळेला आपण पाहिला गतीमध्ये अतिशय बदल, प्रचंड वेगाने हा बॉल टाकला, लेन बॉल होता, पण लास्ट मोमेंटला टॉस झाला विकेट किपरच्या हातामध्ये, विसावला. 3-23चं समीकरण सामन्यामध्ये. आता आपण जर पाहिलं तर मोठे भिंगार संघाचं पारडं जड होत चाललंय, आव्हान कठीण होत चाललंय बॅटिंग करणाऱ्या वावरले संघासाठी. 3-23चा समीकरण असताना हा फटका हवेमध्ये आहे, ऑन द राईज खेळले. 1 मोर विकेट डाऊन, अजून एक धक्का, फक्त आणि फक्त त्या मॅचमध्ये औपचारिकता शिल्लक. आणि एका बाजूला आपण पाहता सामना वावरले विपक्ष मोठे भिंगार. अंतिम 2 बॉलचा खेळ बाकी आहे. यावेळेला सहज गत्या, क्या बात आहे, हलक्या हाताने खेळले आणि सॉफ्ट डिसमिसल झाले, सॉफ्ट हँडेड खेळले आणि खेळाडू बाद झाले. आल्या पाहुली माघारी परतावा लागेल. ऑन हॅट्रिक गोलंदाज त्या ठिकाणी मैदानामध्ये आहे साहिल जगे. एकतर्फी लढत पाहायला मिळाली, परंतु या मॅचमध्ये विकेट हॅट्रिक पूर्ण होईल का हे पाहायचं आपल्याला. या जर का या बॉलवरती विकेट मिळाला तर विकेट हॅट्रिक पूर्ण होईल, परंतु विकेट हॅट्रिक नाही आहे. परंतु चांगली गोलंदाजी साहिल जगेकडून पाहिली आणि हा सामना जिंकलाय तो म्हणजे मोठे भिंगार टीमने. अभिनंदन टीम, हार्ड लक टीम वावरली. आपण अगदी वेळेवरती या स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल सर्वप्रथम आयोजकांच्या वतीनं आपला विशेष आभार आणि आपल्याला पुढील वाटचाल